रोडवरील धोकादायक ढाप्यामुळे अपघातांचा धोका वाढला. नगरसेविका शीतल प्रशांत शिंदे आक्रमक. येवला शहरातील पारेगाव रोडवरील भावसार किराणा परिसरात पिण्याच्या पाण्याचा वॉलचा ढापा गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी मोठा धोका निर्माण झाला असून रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना हा भाग न दिसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. नुकतेच एका कॉलेज युवकाची दुचाकी या फुटलेल्या ढाप्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. या निष्काळजीपणा विरोधात नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. फुटलेल्या ढाप्याजवळ फुले अर्पण करून त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. तात्काळ नवीन मजबूत ढापा बसवून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आंदोलन प्रसंगी विद्याताई शिंदे, स्वातीताई भावसार, सोनाली जंगम, राजश्री पाटील, पल्लवी पाटील, मनीषा काळे, धनश्री गुंजाळ, श्री बाळासाहेब शिरसाट, विशाल भावसार, प्रशांत शिंदे, गणेश पाटील, पोटे सरकार, जयदीप सोनवणे, ऋषिकेश पाटील, गणेश गांगुडे, सागर जाधव, अमोल मोडवे, सारंग देशमुख, वैभव गायकवाड, बाबूराव खिल्लारे, नंदू जाधव, राहुल शिंदे, ऋषिकेश पाटील, शंभूराजे पाटील, भगवान बोरसे, मयूर बेदाडे, प्रसाद नागपुरे आदी या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज मी या ठिकाणी प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभी आहे. आमच्या या प्रभागामध्ये चौफुलीवर वर्दळीच्या ठिकाणी जो पाण्याचा वॉल आहे तो गेल्या 2 महिन्यापासून अक्षरशः त्या ठिकाणी ते चेंबर फुटलेला आहे. वारंवार नगरपालिकेत याची तक्रार केलेली आहे. जे पाणी सोडणारे इंजिनियर आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे, परंतु मी स्वतःही फोन केले, पाठपुरावा केला, परंतु त्यांनी त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. आणि विशेष म्हणजे जे रस्त्यावरचं सांडपाणी आहे ते त्या चेंबरमध्ये जातं आणि पाईपलाईनद्वारे ते नागरिकांच्या घरात पोहोचतंय अशी नागरिकांची तक्रार आहे. आणि या ठिकाणी चेंबर न दिसल्यामुळे बरेच अपघात होत आहे. काल परवाच एक मुलगा त्याचा अपघात झाला आणि हात मोडलेला आहे. तुम्ही बघू शकता का तो मुलगा आज या ठिकाणी आहे. बरं, हातावरच निभावलं, या ठिकाणी मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकते. याला जबाबदार कोण? आता वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा ते याची दखल घेत नाही आणि म्हणून आम्ही गांधीगिरी पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आणि माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की कृपया हे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे, कारण गेल्या वर्षभरात 5 ते 6 वेळा हा चेंबर फुटलेला आहे आणि त्या निकृष्ट दर्जाचं काम ते करत आहे. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया ते दर्जेदार काम आपण या ठिकाणी करावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा. परवा रात्री जात असताना मोटरसायकलीवरून लाईट गेलेली होती. तर लाईट गेलेली असताना खड्डा मला दिसला नाही. त्यात माझा पडून हात तुटलेला आहे. तरी सदर नगरपालिकेने लवकरात लवकर खड्डा बुजवावा अशी विनंती करतो. नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच येवला शहरातील महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शिंदे गटाच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती प्राध्यापिका सौ शीतल प्रशांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले आहे. दिनांक 15 मे, माऊली लॉन्स, येवला. वेळ सायंकाळी 5 वाजता. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन, मनोरंजन आणि सन्मान देणाऱ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास येवला शहरातील सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपली उपस्थितीच कार्यक्रमाची शोभा वाढवेल.